तुम्ही सगळ्यांचे मित्र आहात. उदय सामंत पण म्हणाले की वडेट्टीवार साहेब माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे किंवा ते टीआरपी नाही, मला टीआरपीसाठी नाही, ॲफिडेव्हिट जे केलं गेलं हायकोर्टात ती सत्य परिस्थिती आहे. आणि खरं म्हणजे मुख्य सचिव असं कसं ॲफिडेव्हिट करतात? मुख्यमंत्री जबाबदार असतो काय? जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असेल त्याला जबाबदार. आता खाली जो मंत्री आहे त्या यवतमाळचा, त्यांनी तो प्रस्ताव दिला. त्यामध्ये पहिली चूक काय झाली की तिकडे जे पाईप खरेदी करायचं होतं ते सरकारच्या शासन खरेदी करतं. स्पेशल बाब म्हणून त्या कंत्राटदाराला मुभा दिली. का दिली मुभा त्याला? आणि त्याने निकृष्ट दर्जाचे पाईप घेतलेत, ते शेतातून पाईप लेईंग केलेत आणि मग ते पाईप फुटल्यामुळे शेतीचं नुकसान झालं. पुन्हा नुकसान भरपाई त्या ठेकेदारांनी द्यायला पाहिजेत. ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांची सरकारने द्यावी, नगरविकास खात्याने द्यावी, असा प्रस्ताव कोणी दिला? त्या पालकमंत्र्यांनी दिला आणि त्याच्यावर सही केली मुख्यमंत्र्यांनी. बरं, मुळात मग या सगळ्या बाबीमध्ये ज्यावेळेस हायकोर्ट विचारतो की तुम्हाला या संदर्भात याला कोण जबाबदार वाटतो, त्यावेळेस ते सांगतात याला जबाबदार राज्याचे प्रमुख वाटतात. पण मग तेव्हा हे जे काही ॲफिडेव्हिट मुख्य सचिव कसं देऊ शकतात? पण टीआरपीसाठी तुम्ही हे आरोप केले ते असं राज्याचे प्रमुख उदय सामंत त्यावेळेचे म्हणतात. मुख्यमंत्री, तुम्हाला आरोप एकनाथ शिंदेंवर नाही, मला पण मला त्यांचा मला मला असं वाटलं की दोघांच्या आता सध्या सत्तेची 3 तोंडं 3 दिशेला आहेत. हां. त्यामुळे कदाचित कुरघोडीतून त्यांना त्यांचं ॲफिडेव्हिट करून दिलं असावं आणि म्हणून मी चुकून त्यांचं नाव घेतलं. चुकून असं मी म्हणतो. तुम्ही तुमचं विधान आता मागे घेता. विधान मागे घ्यायचा विषय नाही. मी चुकून म्हटल्यानं झालं ना विधान मागे. शिरसाट साहेब पण- आता काय झाला? तुमची आता काही तक्रार आहे का वडेट्टीवारांविषयी? नाही, अजिबात नाही. वडेट्टीवाराबद्दल आमची कधी तक्रार नसते. त्यांना कोणीतरी चुकीचं फिडिंग करतं. ॲक्च्युली ती रक्कम एवढी काही मोठी दाखवली, ती 59 लाखाची रक्कम, ती 5,900 असं काहीतरी समथिंग अमाऊंट ती दाखवलेली. काय येणारे जो माणूस जो ब्रीफ करतो ना, त्या आधारावर एखाद्या वेळेला नेता एखादा बोलला तर त्याचा अदरवाईज घेऊ नका. त्यांचं आता त्यांनी सुद्धा त्यांची तक्रार मागे मग घेतली. टीआरपी चांगला आहे का वडेट्टीवार? वडेट्टीवारचं तसा टीआरपी चालू आहे. काँग्रेसला वाचवण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, ते वडेट्टीवारने केलं हे तुम्हाला माहिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.